चला आज आपल्याला काय करायचंय, इंग्रजीच्या कविता बघायच्यात. काय याच्या हो, इंग्लिश पोएम्स. इंग्लिश पोएम. तृप्ती बाळू, इंग्लिश पोएम बघायच्यात आपल्याला. हा, सातवीची कोणती आहे? सातवीची कविता आहे इंग्रजीची. काय आहे? 3.1. काय म्हणले या ठिकाणी की बा स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप. वेड्या आईची वेडी माया म्हणतात त्याप्रमाणे एक कविता आहे इयत्ता सातवीची. 3.1 3.1 स्लीप बेबी स्लीप. लेट्स सी. चला बघूयात आपण या ठिकाणी. स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ट्स हिज स्लीप, युअर मदर सेक्स द लिटिल दी. THEE दी. दीचा अर्थ काय होतो? यू. दीचा अर्थ होतोय यू. यू म्हणजे तू. लक्षात ठेवा. फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी स्लीप बेबी स्लीप. बाळा झोप बाळा झोप. तुझे वडील जे आहेत तर काय झाले, मेंढ्या घेऊन गेलेले आहेत. मी तुझ्यासाठी काय करते, एक छानस झाड हे हलवते, जेणेकरून त्यातनं जे काही फुलं पाकळ्या ज्या काही त्या पडणार आहात, त्या प्रकारच्या फुला पाकळ्याप्रमाणे तुला चांगली स्वप्न पडवत आणि तुला चांगली झोप येऊ. त्यामुळे झोप बाळा, तू झोप, मी हे सगळं काम करते आहे. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलं या ठिकाणी? स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ सीप. या ठिकाणी हेवनचा अर्थ आकाश घेतला गेलेला आहे. द हेवन्स आर व्हाईट द सीप, फॉर दे आर द लम्स दोज स्टार सो ब्राईट. म्हणजे या ठिकाणी जे मेंढ आहे ना, मेंढर लम्स, या ठिकाणी मेंढीचे जे शीप, मेंढीची जी काही पिलं आहेत, त्या पिलांना एक प्रकार या ठिकाणी ज्या लेखकांनी काय केलंय, पांढरे जे पिलं आहेत त्या पिलांना चांदण्याचं या ठिकाणी उपमा दिलेली आहे. फॉर दे आर लम्स दो स्टार सो ब्राईट अँड द मून्स सेपर्ड फॉर द नाईट स्लीप बेबी स्लीप. आणि आकाशातला जो चंद्र आहे तो चंद्र मेंढपाळ आहे, आणि त्या ज्या मेंढ्या आहेत ना, त्या मेंढ्याला काय चांदण्याची उपमा दिलेली आहे. तसे त्या चांदण्या, ज्या मेंढ्या आहेत त्या चांदण्या, आणि जो चंद्र आहे तो शेपर्ड, म्हणजे तो काय मेंढपाळ आहे, तर मेंढपाळाची उपमा या ठिकाणी दिली. ते त्यांना सांभाळत आहे. बाळा झोप बाळा झोप. आई झोपण्यासाठी फार काही ट्रिक्स या करत असतात. लक्षात ठेवा. तुम्ही बघत असाल घरामध्ये, वेगवेगळ्या घरामध्ये आई लहान बाळाला झोपण्यासाठी एवढे प्रयत्न करते. काय काय अंगाई ललबाय, म्हणजे ललबाय म्हणजे अंगाई गीत, हे अंगाई गीतच आहे ललबाय. असं अंगाई गीत गात असतात, काय काय म्हणत असतात, आणि जेणेकरून ते त्यांचं छोटस जे बाळ आहे ते झोपावं. पुढे काय सांगितलंय? स्लीप बेबी स्लीप, आय विल गिव्ह द सीप which with is the golden bell shall be a little play fellow for the sleep baby sleep. बाळा तू झोप, मी तुला काय करणार, एक मेंढी देणार आहे. सीप काय देणार? मेंढी देणार आहे. तिच्या गळ्यामध्ये सोन्याची घंटा असेल. तिच्या गळ्यामध्ये कशाची घंटा असेल? सोन्याची. तर लहान लेकराला काय कळतंय, पण तरी पण आई त्या बाळाला एक प्रकारचं आमिष देते, लालूच दाखवते. तुम्हालाही तुमची आई खूप वेळा लालूच दाखवते. झोप बर का, किंवा इकडे घरी थांबर का, मी बाजाराला चालले, घर सोडून जाऊ नको, तुला मी हे देईन, तुला ते देईन, मी तुला ते देईन, मी तुला ते देईन. देते की नाही आई तुम्हाला काही काही? मला माहिती तुम्हाला काही काही देत असते. म्हणते मला आज आण, मग त्यावेळेस थांबते नाही तर मग जाय. मग तुमचं ते त्यावेळेस त्या ठिकाणची ते नाटकं वगैरे पाहत असतो आम्ही. त्याच प्रकारे या ठिकाणी आई काय म्हणते, बाळा झोप, मी तुला अशी मेंढी देईल की त्या मेंढीच्या गळ्यामध्ये सोन्याची घंटा असेल. पुढे काय सांगितलंय? स्लीप बेबी स्लीप अँड द बेट नॉट लाईक द सीप or else the shepherd's angry dog will come and bite the naughty raw. Sleep baby sleep. झोप बाळा झोप. तू जर झोपला नाही ना तर त्या मेंढपाळाचा जो कुत्रा आहे, डेंजरस असा जो काही कुत्रा आहे, तो कुत्रा हे माझ्या खट्याळ बाळा तुला चावेल.
तुला त्या मेंढपाळाचं कुत्र तुला चावेल आणि मग मला बरं वाटणार नाहीये. त्यामुळे बाळा तू काय कर, झोप, असा या ठिकाणी म्हणते. नंतर काय म्हणते सर्वात शेवटी की स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हर्ट द शीप, गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, गो अँड वेकन नॉट माय बेबी, सो स्लीप बेबी स्लीप. मग काय झालंय, बाळ झोपले, आता बाळ झोपून गेलंय. आता त्या मेंढपाळाचा जो काळा असा डेंजरचा जो काही कुत्रा आहे ना, तो कुत्रा भुकायला लागलाय. आता त्या कुत्र्याला ती आई काय म्हणते, हे कुत्र्या तू इथून जा, आता भुकणं बंद कर, माझं बाळ काय आता झोपलेलं आहे. या प्रकारे काय आहे की आई जी असते ती आई अनेक प्रकारच्या नाना तऱ्हेनं युक्त्या ह्या मुलाला झोपण्यासाठी करत असतात. हे या अननोन या कवितेचे जे काही लेखक अननोन आहे, या ठिकाणी लेखक नाहीये, तिच्यामध्ये कोणी लिहिली माहिती नाही, यांनी अशी कल्पना केलेली आहे की बुवा आपली आई आपल्याला झोपवण्यासाठी लहानपणी नाना तऱ्हेच्या ट्रिक्स युक्त्या आमिष दाखवून झोपवण्याचा प्रयत्न करत असतात. ही कविता सर्वांनी काय करा, पाठ करा.